अल्केन्स. माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित पोहोचत असेल. ह्याच्या आधी आपण सुरुवातीला एक पॉइंट बघितला होता, फ्रॅगमेंटेशन पॅटर्न ऑफ अल्केन. थोडंसं मी आधीच एक सांगत जातो की थोडंसं तुम्ही आता विसरलं असणार बऱ्याचशा गॅप नंतर. जर आपला अल्केन असेल तर फ्रॅगमेंटेशन कसं होतं हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. हा आपला एक अल्केन आहे सिंपल. तर त्याच्यामध्ये फ्रॅगमेंट्स कसे होतात, जो पूर्ण पॅरेंट आहे ते पॅरेंट मधनं पहिल्यांदा मिथिल निघून जाईल, पहिल्यांदा इथिल निघून जाईल, प्रोपिल निघून जाईल, ब्युटिल निघून जाईल. अशा प्रकारचे जोपर्यंत जितका चेन लांब आहे तोपर्यंत ते फ्रॅगमेंट्स होतात. आणि त्याच्यामध्ये बेसिकली 43 किंवा 57 जे पीक असतं, म्हणजे 43 असेल तर प्रोपिल ग्रुप असेल आणि 57 असेल तर ब्युटिल ग्रुप, तर ते पीक येतात बेस पीक, कारण की ते स्टेबल आहेत. मग ठीक आहे, मग आपण त्यासाठी बघितलं होतं, एक सिंपल एक्झाम्पल घेतलं होतं. 1 2 3 4 5 6 7 7 मेंबर्ड कार्बन आहे, म्हणजे ह्याचं नाव काय? यस, तर ह्याचं नाव आहे हेप्टेन. तर ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होताना इथे इलेक्ट्रॉनिक इम्पॅक्ट आयोनेशन टेक्निक यूज केलेलं आहे. तर ह्यातनं एक सिग्मा इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर ह्या पूर्ण मॉलिक्यूल वरती एक रेडिकल कॅटॅयन तयार होईल. ओके, मग हा रेडिकल कॅटॅयन कसा असतो? अनस्टेबल असतो. मग हा रेडिकल कॅटॅयन काय होईल? पहिला त्याचा पीक येईल, मोलिक्युलर आयॉन 100, म्हणजे 100 ला एक पीक येईल. त्याच्यानंतर हा 100 ला पीक आल्यानंतर हा जर स्टेबल असेल तर ह्याची जे आयन्स आहेत ते जास्त फॉर्म होतील, आणि जर अनस्टेबल असेल तर काय होईल? हा फ्रॅगमेंट मध्ये ब्रेक होईल. मग हा ब्रेक झाला की काय होईल की ह्याच्यामधनं एक मिथिल रेडिकल बाहेर पडेल, हा पॉझिटिव्ह चार्ज. ह्याचा जो काही मोलिक्युलर आयन असेल तो कसा असणार आहे? हा एम प्लस -15. आता एम प्लस म्हणजे कुठली व्हॅल्यू? तर ही 100, राईट. आणि -15, हा -15 व्हॅल्यू कुठून आली? तर हा कार्बनचे 12 आणि हायड्रोजनचे 3. अशा प्रकारे किती झाले? ते 15. म्हणजे 100 मधनं 15 वजा केला असता किती तो एम बाय झेड ला 85. त्यामुळे 85 ला जो पीक मिळणार आहे तो कुणामुळे मिळणार आहे? तर ह्याच्यामुळे स्पॉटेड दाखवतो, ह्या पोर्शनमुळे, ह्या फ्रॅगमेंटमुळे काय होणार आहे? आपल्याला 85 ला पीक मिळणार आहे. त्याच्यानंतर ही इथंच थांबणार नाही. हा जो मोलिक्युलर आयन आहे तो परत फ्रॅगमेंट होईल, आणि म्हणजे हे सगळे एकाच वेळेला फ्रॅगमेंट होतात, पण मी तुम्हाला समजण्यासाठी दाखवते स्टेप बाय स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होण्याची पॉसिबिलिटी आहे? इथिल रेडिकल निघून जाईल, हा इथिल रेडिकल. ओके, CH3CH2. त्यामुळे उरलेला भाग कोण आहे? ह्या 7 मधला 2 कार्बन गेले, उरले किती? 5 कार्बन. मग सेकंड पॉसिबिलिटी काय? एम प्लस -29. मग 100 एम प्लस म्हणजे एक जनरल नाव दिलेलं आहे. आता याचा मोलिक्युलर वेट 100 आहे, मोलिक्युलर आयन 100 ला येईल, राईट. समजा 150 ला असेल तर 150 वजा 29, राईट. तर ते काय उत्तर येईल? ते एम बाय झेड, त्या पोर्शन मध्ये त्याला पीक मिळेल, एम बाय झेड 71. ओके, सिमिलरली अगेन प्रोपिल ग्रुप निघून जाईल, दॅट इज एम प्लस -43, एम बाय झेड 57, हा 57 ला. त्याच्यानंतर अशाच प्रकारे हा 4 मेंबर कार्बन निघून जाईल, उरलेला पोर्शन जो असेल तो एम बाय झेड 43 ला येईल, एम प्लस -57. त्याच्यानंतर शेवटचा पोर्शन हा पूर्ण 5 मेंबर्ड 5 कार्बन ऍटम निघून जातील ऍज अ रेडिकल, आणि उरला पोर्शन कोणता? कॅटायन, तो एम प्लस -71. त्याच्यानंतर परत सिमिलरली एम प्लस -85 युनिट निघून गेला तर राहील फक्त CH3 प्लस एम बाय झेड 15. याच्या आधारे मला अशा प्रकारे रिलेटिव्ह इंटेन्सिटी अगेन्स्ट एम बाय झेड हा ग्राफ काढला असेल तर मला अशा प्रकारे पीक मिळतील. पहिला असणारे मोलिक्युलर आयॉन 100 ला, ह्याला आपण म्हणणार पॅरेंट आयॉन सुद्धा, आणि ह्याच्या आधीचे जे आहेत ते सगळे कसे आहेत? डॉटर आयॉन्स. मग ह्या डॉटर आयॉन्स मध्ये काय असतो? यस, ह्या डॉटर आयॉन्स मध्ये एक बेस पीक असतो, आणि बाकीचे काय असतात? काही वेळेला मोलिक्युलर आयॉन सुद्धा बेस पीक असू शकतो, पण बऱ्याच केसेसमध्ये जर खूप स्टेबल असेल तर तो बेस पीक असू शकतो. अदरवाईज ह्या डॉटर पैकी कोणतरी एखादा हा बेस पीक असतो. ओके, आता प्रश्न राहिला कोणता? 85 ला एक पीक आलाय, 71 ला एक पीक आलाय, 57 ला एक पीक आलाय, 43 ला एक पीक आलाय, 29 ला एक पीक आलाय, आणि 15 ला एक पीक आलाय. ह्याच्यापैकी एखादा पीक हा बेस पीक असणार आहे, आणि बेस पीक असण्याची पॉसिबिलिटी कोण असतं? तर 43 किंवा 57 ला जो असतो तो बेस पीक असण्याची पॉसिबिलिटी ही असते. कितीला? 43 आणि 57 ला.
कोणतरी 2 पार्टिसिपंट्स जॉईन होते. बरं. 43 आणि 57ला पीक जो असतो तो आपण काय म्हटलेला आहे, बेस पीक असण्याची शक्यता आहे. कुणासाठी? अल्केनसाठी. मग ह्याचं जर आपण मास स्पेक्ट्रा जर काढला इन्स्ट्रुमेंटमध्ये, तर मला अशा प्रकारे पीक मिळतील. हा मोलेक्युलर आयन 100ला, त्याच्यानंतर 85ला मिळालेला आहे, 71ला मिळालेला आहे, 57ला मिळालेला आहे, त्याच्यानंतर 43ला मिळालेला आहे, 29ला मिळालेला आहे आणि इथं छोटासा 15ला सुद्धा मिळालेला आहे. 15ला आणि 85ला मिळालेले जे काही डॉटर आयन्स आहेत ते थोडेसे अनस्टेबल आहेत. हायली अनस्टेबल असल्यामुळे ते काय होतात, ते फॉर्म म्हणजे कमी होतील. आणि सगळ्यात स्टेबल जो आहे तो 43ला आहे. त्यामुळे तो काय असणार आहे, बेस पीक असणार आहे. कुणासाठी? एन हेप्टेनसाठी. ओके. सिमिलर केस ब्रँचसाठी, जिथं ब्रँचसाठी महत्वाचा फॅक्टर आहे की आपल्या इथं कार्बोकॅटायन तयार होतो आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी इथं मेन्शन महत्वाचा रोल प्ले करते. कोणता रोल प्ले करते? तर टर्शरी इज मोर स्टेबल दॅन सेकंडरी, सेकंडरी इज मोर स्टेबल दॅन प्रायमरी आणि लास्टली कोणता सिम्पलेस्ट कार्बोकॅटायन आहे? मिथिल. मग त्याच्यानंतर तो सिक्वेन्स आहे. इथे सुद्धा 43 आणि 57ला काय होतो? यस, 43 आणि 57ला आपल्याला बेस पीक पॉसिबिलिटी आहे. आता एक एक्झाम्पल दाखवतोय. हे एक एक्झाम्पल आहे, याचं नाव आहे 2,2 डायमिथिल हेक्सेन. ह्याचा मोलिक्युलर रेट आहे 114. तर मला 114ला एक पीक त्याची जे आता म्हटलं की ब्रँच मध्ये मोलिक्युलर आयन ची स्टॅबिलिटी खूप कमी असते, त्यामुळे तो काही वेळेला ऑब्झर्व सुद्धा होत नाही. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा हे सगळे फ्रॅगमेंट्स निघून जातील आणि फ्रॅगमेंट झाल्यानंतर जिथं टर्शरी पॉसिबिलिटी आहे तर तो असणार आहे मोस्ट स्टेबल. आता हा जो दाखवलेला आहे कर्व, हा फ्रॅगमेंटेशन कर्व म्हणतात मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. आणि हे फ्रॅगमेंट्स दाखवतात कुणासाठी? हा एरोचा इथला भाग म्हणजे हा CS3 कार्बन, इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं CS3, इथं CS3. आणि ह्याचं जर तुम्ही मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केला, बघा 3 CS3, CS3चा मोलिक्युलर वेट किती होतो? 15. 3 आहेत म्हणजे किती झाले? 15, 15 दोन्ही 30, 15 3 45. आणि इथला कार्बन 45 प्लस कार्बनचे किती येतात? 12. किती झाले? 45 प्लस 12 57. त्यामुळे हा जो बेस पीक आलेला आहे तो आहे ह्याच्यासाठीचा. आणि हे बाकीचे उरलेले फ्रॅगमेंट्स काही ठिकाणी मेटास्टेबल आयन्स असतात, काही ठिकाणी आयसोटोपिक पीक असतात. जे मोठे मोठे पीक येतात ते कन्सिडर केले जातात मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. ओके. आता पुढे जातोय मी. हा सुद्धा ब्रँच आहे, ह्याचे फ्रॅगमेंट्स दाखवलेले आहेत आणि मी काही होमवर्क साठी सुद्धा तुम्हाला दिलं होतं. अल्केन असेल तर आपण तिथं बघितलं तर अल्केन मध्ये काय होतं, CS2 युनिट, C2H4 युनिट हे निघून जातात आणि तिथं अल्किन तयार होतो अशा प्रकारे. आणि हा असणार आहे ज्याचा M/Z मध्ये हा रेशो येतो आणि हा एक न्यूट्रल पार्ट निघून जातो. प्रत्येक ठिकाणी अल्केन असेल तर हाच पोर्शन, हाच भाग तयार केला होतो. ठीक आहे. आता आपण जाऊया, जे मी आज शिकवणार आहे तो अल्किन. आता ह्याच्यात तुम्हाला सांगायचंय मला की लास्ट लेक्चर झाल्यानंतर मी काही प्रॉब्लेम्स तुम्हाला मॅक लॅब वरती आणि अल्केनचे काही फ्रॅगमेंट्स दिले होते. तुम्ही सॉल्व्ह केले काय मला माहित नाही, पण मी काय करतोय आज, मी स्वतः सॉल्व्ह करतोय. कशा प्रकारे सॉल्व्ह करायची आयडिया तुम्हाला प्राप्त होईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही मी प्रॉब्लेम्स देत जाईल, ते तुम्ही तसं सॉल्व्ह करायचे आणि तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचे. हे जे मी शिकवतोय ते त्या त्या वेळेला नोट डाऊन करा. ह्याला काहीतरी रूल्स आहेत आणि हे रूल्स तुम्ही जर शिकलात तरच तुम्हाला मास स्पेक्ट्रोस्कोपीचे फ्रॅगमेंट्स जमणार. समजलं? अदरवाईज तुम्हाला ते काय केलं तरी समजणार नाहीये. कारण की मास स्पेक्ट्रोस्कोपीचा आयोनेशन टेक्निक सोपं आहे. त्याच्यानंतर जिथं आपण सॉर्टिंग ऑफ आयन्स करतो ते सोपं आहे. पण हा जो पोर्शन आहे हे प्रत्येक ठिकाणी आपलं लॉजिक बसल असं नाहीये. ठीक आहे. आता आपण स्टार्ट करूया अल्किन वरती. आता अल्किन म्हणजे काय आलं? सगळ्यात सोपं पहिला पार्ट. येस, अल्किन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके. म्हणजे आपण त्याला म्हणतो अल्किन. सुरुवातीच्या पार्टमध्ये मी शिकवलं होतं आयोनेशन टेक्निकमध्ये. मास स्पेक्ट्रोस्कोपी मधनं आयोनेशन करत असताना, आयोनेशन म्हणजे काय? पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज. पण आता मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये तयार काय करतो आपण? रेडिकल कॅटायन, राईट? पण रेडिकल कॅटायन करणं कुठल्या इलेक्ट्रॉन्स मध्ये सोपं आहे? म्हणजे कुठले कुठले इलेक्ट्रॉन्स असू शकतो बघूया आपण. एक सिग्मा इलेक्ट्रॉन, दुसरा पाय इलेक्ट्रॉन आणि तिसरा नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. हे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, सिग्मा इलेक्ट्रॉन, पाय इलेक्ट्रॉन आणि नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. मग मी सुरुवातीच्या स्लाइड मध्ये शिकवलं होतं काय, की सगळ्यात पहिल्यांदा इलेक्ट्रॉन काढून घेणं. कुणा ह्या 3 इलेक्ट्रॉन पैकी एक इलेक्ट्रॉन काढून घेणं सगळ्यात सोपं कुणाचं आहे? तर उत्तर त्याचं काय? येस, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतरची पॉसिबिलिटी पाय इलेक्ट्रॉन्स आणि त्याच्यानंतर कोणता?
सिग्मा इलेक्ट्रॉन्स. सिग्मा इलेक्ट्रॉन काढून घेणं खूप कठीण असतं. नॉन बॉन्डिंग इझिली अवेलेबल येतात. पाय इलेक्ट्रॉन आपल्याला माहिती आहे, पाय इलेक्ट्रॉन पण इझिली इलेक्ट्रॉन आपण काढून घेऊ शकतो. आता सगळ्यात सोपा प्रश्न विचारतो मी तुम्हाला, की सिग्मा पाय नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे तुम्ही कसं ओळखता? यस, आता ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, सल्फर असेल, फ्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, फ्लोरीन असेल, तर ह्यांच्याजवळ काय आहेत? नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन. पाय इलेक्ट्रॉन कुठे असतात? ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड एक्सेट्रा, अशा वेळेला आपण तिथे काय म्हणतो, किंवा कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल तरी सुद्धा आपण त्याला पाय बॉन्ड म्हणू शकतो. त्यातला एक पाय बॉन्ड असतो. ओके, आता हीच कन्सेप्ट आपण काय करूया, इथे यूज करू. अल्किन मध्ये कार्बन आणि कार्बन मध्ये 2 बॉन्ड आहेत. त्यातला एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड आहे आणि दुसरा बॉन्ड कुठला आहे? पाय बॉन्ड आहे. ओके, ह्या पाय बॉन्ड मधला जे इलेक्ट्रॉन्स असतात ते आपण इझिली रिमूव्ह करू शकतो. ओके, मग जेव्हा मी एखादा अल्कीन आपल्या मास स्पेक्ट्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्सर्ट करणार आहे, तेव्हा काय होईल, तर आपण त्याचं पहिल्यांदा आयोनायझेशन करणार. मग आयोनायझेशन मध्ये टेक्निक भरपूर आहेत. कुठलाही आपण यूज करू शकतो. इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट करू शकतो, केमिकल आयोनायझेशन करू शकतो, फास्ट बंबार्डमेंट करू शकतो, फास्ट अटम बंबार्डमेंट किंवा फील्ड डिसऑप्शन जे आपण आता बघितलं. त्यापैकी कोणतीही आपण एखादी मेथड यूज करू शकतो, डिपेंडिंग अपॉन आवर चॉईस. मग तिथं आयोनायझेशन केल्यानंतर त्या अल्किन मधनं एक इलेक्ट्रॉन निघून जाईल. मग एक इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर त्या अल्किन वरती काय तयार होईल? रेडिकल कॅटायन तयार होईल. आता इथं एक्झाम्पल मध्ये इथं दाखवतो मी तुम्हाला. हा बघा मोलिक्यूल RCH2CH डबल बॉन्ड CH2. ओके, ह्याच्यावरती मी एक इलेक्ट्रॉनचं बंबार्डमेंट केलं, इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट, तर ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्ड मधला एक इलेक्ट्रॉन निघून जाईल. आणि इलेक्ट्रॉन निघून गेल्यानंतर मला काय होईल, इथं मी त्याला म्हणजे प्रत्येक वेळेला स्क्वेअर दाखवते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. तर पॉझिटिव्ह आणि एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, त्याला आपण ह्या दोन्हीला काय म्हणतो? रेडिकल कॅटायन. आणि हा रेडिकल कॅटायन कोण येतो? काय असतो? मोलिक्युलर आयन तयार होतो. ओके, मग पुढे काय होतं बघा. आफ्टर आयोनायझेशन double bonds can migrate readily. Determination of isomer is often not possible. मग इथं सिम्पलेस्ट असेल तर आपल्याला ह्याच्यामध्ये एक फ्रॅगमेंट निघून जाईल. पण एखादी बल्की चेन असेल तर काय होईल, तो ग्रुप निघून जाईल आणि हा पॉझिटिव्ह चार्ज काही वेळेला आपलं काय होईल, डबल बॉन्ड मायग्रेट होईल. आता आपल्याला माहिती आहे हा CH2, हा डबल बॉन्ड इकडे आला तर काय होईल, इथं पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. ओके, आता हे सिम्पलेस्ट एक्झाम्पल आहे, त्यामुळे फक्त इथं एकच पॉसिबिलिटी आहे, बाय रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. ओके, देन नेक्स्ट, peaks are observed or ions are observed in the cluster of peak as per the molecular formula CnH2n-1 as aparts C3H5. आता इथं जर तुम्ही घातलात तर n ची व्हॅल्यू 3 घातला तर 3 दुने 6 मायनस 1 म्हणजे 5. ओके, ह्या फॉर्मॅट प्रमाणे मला पीक ऑब्झर्व होतील. C3H5 असेल, आता इथं हा C3H5 आहे बघा, राईट, तर मला पीक मिळणार कितीला? 41 ला. समजा पॉसिबल असेल आणखी एक बल्की आणखी एक रिंग, एक कंपाऊंड कार्बन अटॅच असेल तर C5H7 मिळेल आणि तो पीक मला मिळेल कितीला? 55 ला. किंवा 2 कार्बन अटॅच असतील तर मला पीक मिळेल कशासाठी? C5H9 69 ला. देन terminal alkenes readily forms the allyl carbocation, that is the M/Z ratio is at 41 and this is also called allylic cleavage. ठीक आहे, आता हे मी सांगितलं सगळ्यात वरचं पार्ट थोडस समजण्यास कठीण होतं. आता मी एक्झाम्पल घेतो पर्टिक्युलर, तर तुम्हाला थोडस जास्त समजेल. तर इथे एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे, RCH2CH डबल बॉन्ड CH2. म्हणजे हा कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड आहे म्हणजे हा अल्किन आहे. ओके, मग अल्किन असल्यामुळे ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डची अलायलिक पोझिशन कोणती? तर हा कार्बन आणि हा दुसरा कार्बन, ह्या दोघांच्या मधला जो काही बॉन्ड आहे त्याला आपण म्हणणार आहे अलायलिक बॉन्ड. तर अलायलिक बॉन्ड इथं ब्रेक होतो, अलायलिक बॉन्ड इथं ब्रेक होतो आणि उरलेला हा जो रेडिकल कॅटायन आहे त्यातला रेडिकल ह्या ग्रुपकडे शिफ्ट होतो आणि कॅटायन हा ऍज इट इज ह्या अलिल कार्बोकॅटायन तयार होतो. कारण की आपल्याला माहिती आहे
कार्बोकॅटायन मध्ये टर्शरी, सेकंडरी, प्रायमरी आपण स्टेबल म्हणतो. टर्शरी पेक्षा सेकंडरी लेस स्टेबल, सेकंडरी पेक्षा प्रायमरी लेस स्टेबल. पण अलील कार्बोकॅटायन असेल तर तो टर्शरी पेक्षा जास्त स्टेबल असेल. बरोबर आहे ना? अलील कार्बोकॅटायन टर्शरी पेक्षा जास्त स्टेबल असतो. आता हे जर तुम्हाला बघा गेलं तर तुम्हाला सेम फर्स्ट मध्ये मी कार्बोकॅटायन शिकवलंय त्यात जाऊन बघा, किंवा SN2 SN1 शिकवलंय ना, त्याचे जर नोट्स असतील तर त्यात वाचा, तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. तर हा कार्बोकॅटायन, ह्याला म्हणायचं आपण अलील कार्बोकॅटायन. हा अलील कार्बोकॅटायन बाय रेझोनन्स हा डबल बॉन्ड जो आहे तो इथं आला की पॉझिटिव्ह चार्ज ह्या CH2 तुकडे तयार होईल, आणि इथला डबल बॉन्ड इकडे आला की CH2 वरती हा पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. त्यामुळे हा पॉझिटिव्ह चार्ज काय होतो, रेझोनन्सने स्टेबल राहतो. त्यामुळे मला पीक कितीला मिळेल, तर मला पीक मिळेल M/Z 41. का 41? तर बघा इथे मेजर करा, हा एक कार्बन, हा दुसरा, हा तिसरा, 3 गुणिले 12 कार्बनचा मास नंबर किती झाले, 12 12 24 12 36. हायड्रोजन्स किती आहेत बघा, हा 2 म्हणजे 37 38, हा 2 म्हणजे 39 40, आणि हा 1 म्हणजे किती झाला 41. त्यामुळे मला पीक ऑब्झर्व कितीला होणार आहे, 41 ला. समजलं? आता आपण हेच रूल आपण पुढे फॉलो करूया. हा एक अल्किन आहे, एक्झाम्पल मी घेतलेलं आहे. ह्याचं नाव आहे सिस 2 पेंटेन. नाव काय ह्याचं, सिस 2 पेंटेन. आता सिस ट्रान्स अल्किन आहे म्हणजे सिस ट्रान्स कन्सेप्ट आली. ओके, मग ह्याचं नाव आहे 2 पेंटेन. 1 2 3 4 5. 2 नंबरला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून 2 नंबर, आणि ह्याचं नाव आहे पेंटीन. ओके, ह्याचा मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट करा किती येईल. आता इथं तुम्हाला दिसत असणार आहे 70. ह्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, 1 2 3 4 5, 12 पंचे 60. उरले हायड्रोजन, हे 10 हायड्रोजन आहेत, त्यामुळे मला 70 ला पीक ऑब्झर्व झाला. त्याच्यानंतर जे मी आता सांगितलं, हा नॉन टर्मिनल अल्किने पहिला जो निघून जाईल तो इथला हा मिथिल ग्रुप निघून गेला, रेडिकल. उरला भाग कोणता, CH2 CH CH2 CH2. ह्याचा मास येतो 55, त्यामुळे मला 55 ला बेस पीक ऑब्झर्व झालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर अजून एक पॉसिबिलिटी आहे. येस, तर इथं आपल्याला 41 ला एक पीक फॉर्म झालेला आहे, आणि तो 41 ला पीक जो फॉर्म झालेला आहे तर तो असणार आहे हा 1 2 3, राईट. त्याच्यानंतर हा इथनं बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर उरलेला जो भाग आहे तो 41 ला पीक आहे. त्याच्यानंतर बाकी जे काही पीक आहेत हे छोटे छोटे, हे काही वेळेला आपल्याला आयसोटोपिक C13 H2 H3 म्हणजे ड्यूटेरियम ट्रिटेरियम ह्याचे आयसोटोपिक पीक असतात. आपण फक्त मेन्शन कुठले बघायचे असतात, बेस पीक आणि मोलिक्युलर आयन पीक, आणि त्याच्यानंतर एका दुसरा फ्रॅगमेंट पीक. ओके, त्याच्यानंतर मी आणखी एक एक्झाम्पल देतो. दिस इज 1 हेक्सिन. आता हे 1 हेक्सिन मध्ये थोडस कॉम्प्लिकेशन्स आहे. सगळ्यात पहिला 1 हेक्सिनचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती पाहिजे. हेक्सेन म्हणजे 6 मेंबर्ड कार्बन, आणि 1 नंबरला कार्बन कार्बन डबल बॉन्ड, 1 2 3 4 5 6. ओके, मग ह्याचं तुम्ही मोलिक्युलर वेट कॅल्क्युलेट केला तर तो येतो 84. त्यामुळे मला ह्याचा मास काढल्यानंतर मोलिक्युलर आयन पीक मला मिळालेला आहे 84. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे 84 मधनं 15 गेले, किती राहतात 69. तर मला 69 ला एक पीक मिळालाय, तो फक्त कुणामुळे मिळालाय, लॉस ऑफ मिथिल. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात मोठे पीक जे आहेत बेस पीक, एक मिळालेला आहे 56 ला, आणि दुसरा मिळालेला आहे तो बेस पीक नाही पण त्याची इंटेन्सिटी थोडीशी जास्त आहे 41 ला. ओके, मग मला सांगा हा कुठला पीक असावा, 56चा आणि 41चा. तर हा जो पूर्ण आहे म्हणजे CH2 CH, आणि आपला हा ग्रुप जो आहे कार्बन, इथला बॉन्ड ब्रेक केल्यानंतर जो उरलेला भाग आहे CH2 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 CH2, म्हणजे किती झाले, 4 कार्बन झाले. किती झाले, 12 चौक 48. त्याच्यानंतर 2 50 52 54, आणि इथला 3 57. पण ऍक्च्युअली इथला हायड्रोजन इथं गेल्यामुळे इथं फक्त एक असतो. आता हे मला ह्याच्यामध्ये दाखवता येणार नाही, पण अशामुळे मला 56 ला पीक ऑब्झर्व. त्याच्यानंतर हा इथनं बॉन्ड ब्रेक झाला, तर आता हा कोणता झाला, तर अलील कार्बोकॅटायन. आणि आपल्याला माहिती आहे अलील कार्बोकॅटायन सुद्धा स्टेबल असतो, त्यामुळे मला पीक मिळाला 41 ला. पण त्याच्यानंतर ही खाली
मला इथं 42 ला एक पीक दिसतो. Here we can observe a peak at 42. Then question arises, what is the reason for this peak? कोणी सांगू शकाल? कोणी थिंकिंग केला असाल? कोणी थिंकिंग केलं असेल तर मला चॅट करून मेसेज टाका बघा, तुमचं एक्झॅक्टली आहे का, काय तुम्ही थिंक केलं. आय एम वेटिंग फॉर युअर मेसेज. माझा प्रश्न काय आहे, 84 ला पीक आलाय, मोलेक्युलर आयन पीक, ओके, तो येणार होता. त्याच्यानंतर 56 ला आलेला आहे, तुम्ही याचं रिझन दिलेलं आहे. 41 ला आलेला आहे, तो अलिल कार्बोकॅटन आलेला आहे, त्याचं मी रिझन दिलेलं आहे. पण मला ह्याच्या खालोखाल एक पीक ऑब्झर्व होतो, हा तो पीक आहे 42 ला. हा 42 ला जो पीक आलाय तो कुणामुळे आला? तर कुणाचाही मेसेज आलेला नाही, याचा तुम्हाला समजलेलं नाहीये, तर तो पीक मिळालेला आहे. थोडंसं आठवा मी काय शिकवलं, महत्वाचा रोल, मॅक-लॅफर्टी रिअरेंजमेंट. काय आहे मॅक-लॅफर्टी रिअरेंजमेंट? हा चार्ज साईट आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड, हा चार्ज साईट आहे ना, त्या चार्ज साईट पासून अल्फा बीटा गॅमा, गॅमा कार्बनला हायड्रोजन असेल, काय होतो, तो हायड्रोजन या चार्ज साईट कडे जातो आणि अल्फा आणि बीटा मधला बॉन्ड ब्रेक होतो. ओके, आणि मग जो काही पीक मिळेल त्या तुम्हाला दिसत असेल बघा तुमच्या स्क्रीनवरती दिसतो ना. तर तो इथं आलेला आहे, मी दाखवलंय पूर्ण. तर तो जो पीक आलाय MZ42, तर तो आहे मॅक-लॅफर्टी पीक. त्याला आपण म्हणायचं काय, मॅक-लॅफर्टी पीक. हा तुमचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, राईट, त्याला आपण म्हणतो काय, चार्ज साईट. तिथून गॅमा नंबरचा कार्बन पॉसिबल आहे ना, तर त्यामुळे मग आपल्याला पीक मिळालेला आहे 42 ला. ओके, हे विसरून चालणार नाही. सिमिलरली वन पेंटिंग मध्ये सुद्धा काय झालेलं आहे, ऑब्झर्व बघा. वन पेंटिंग मध्ये, सॉरी, पहिला तुम्हाला स्ट्रक्चर आलं पाहिजे वन पेंटिंगचं. एकूण त्याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, ओके, 12 पंचे 60, 10 हायड्रोजन 70, त्यामुळे मोलिक्युलर वेट त्याचा, मोलिक्युलर आयन पीक कितीला मिळतो, 70 ला मिळतो. त्याच्यानंतर 55 ला एक पीक ऑब्झर्व झालेला आहे, तर त्यातनं एक मिथिल रेडिकल निघून गेला की मला 55 ला एक पीक मिळेल. आणि त्याच्यानंतर परत 41, 42 ला एक पीक ऑब्झर्व झालेलं आहे, आणि 41 ला सुद्धा एक पीक ऑब्झर्व झालेला आहे. 41 ला पीक कुणामुळे आलेला आहे, येस, तर अलिल कार्बोकॅटनमुळे मिळालेला आहे. पण 42 ला जो काही पीक आलाय तो इंटेन्स अगदी स्ट्रॉंग आहे, आणि तो कुणामुळे असावा, येस, तर तो पीक असावा मॅक-लॅफर्टी रिअरेंजमेंट. मगाचाच हा पूर्ण फॉर्मॅट. इथं जास्त होता, अल्फा बीटा गॅमा डेल्टा कार्बन होता, पण 120चं स्ट्रक्चर कसं आहे, इथं थांबतं, म्हणजे अल्फा बीटा गॅमा, त्यामुळे एक हायड्रोजन तिकडे ट्रान्सफर होऊन सेम फ्रॅगमेंट येईल, फक्त इथं एक कार्बन लेस येईल, म्हणजे इथं CH2 तयार होईल, एवढंच. बाकी मला पूर्ण फ्रॅगमेंट कोणता मिळेल, MZ42. ओके, आता आपण पुढे जाऊया. समजलं असेल तुम्हाला अल्किनचं. आता आपण बघूया सायक्लो अल्किन. सायक्लो अल्किन म्हणजे काय, सायक्लो म्हणजे सायक्लिक सिस्टीम, आणि त्या सायक्लिक सिस्टीम मध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे आपण त्याला म्हणतो सायक्लो अल्किन. देन फर्स्ट रूल इज दॅट मोलिक्युलर आयॉन्स स्ट्रॉंग अँड कॉमनली ऑब्झर्व. म्हणजे मोलिक्युलर आयॉनचा पीक तिथं पॉसिबल दिसतो आपल्याला, व्यवस्थित क्लिअरली दिसतो. देन क्लिवेज ऑफ द रिंग स्टील गिव्स द सेम मास व्हॅल्यू. तिथं रिंग ब्रेक झाल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही मास मिळणार ते एक्झाम्पल देतो, तुम्हाला जास्त समजेल. त्याच्यानंतर सेकंड रूल इज दॅट रेट्रोडिल्स अंडर रिएक्शन इज सिग्निफिकंटली ऑब्झर्व. बघा, हा एक सायक्लो अल्केन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, तर आपल्याला तिथं रेट्रोडिल्स अंडर रिएक्शन पॉसिबल होईल. मग रेट्रोडिल्स अंडर रिएक्शन पॉसिबल होणार आहे म्हणजे काय, तर लॉस ऑफ 28. आता हे 28 कुठून आलं, लॉस ऑफ 28, तर ह्याचा मोलिक्युलर वेट समजा 100 आहे. मोलिक्युलर वेट किती याचा, 100 आहे. आपण कॅल्क्युलेट करता येतो, पण मी तुम्हाला कन्सिडर केलंय की जनरल 100 आहे. तर मला हा जो पीक मिळेल, तर ते कितीला पीक मिळणार आहे मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये, 100 वजा 28. किती उत्तर येतं ते, येस, मला वाटतंय 72 येईल काहीतरी, 72. तर मला पीक मिळेल कितीला, 72 ला. लॉस ऑफ 28.
मग हा कुठला 28 निघून गेला? तर हा जो काही न्यूट्रल पार्ट आहे, कसं स्ट्रक्चर यायचं? CH2 डबल बॉन्ड CH2. मग ह्याच्यामध्ये कार्बन्स किती आहेत? 2. 12 दुनी 24 आणि हायड्रोजन्स किती आहेत? 4. त्यामुळे 24 प्लस 4 किती झाले? 28. त्यामुळे हा 28चा युनिट निघून जाईल. आता हेच मी एक्झॅक्ट सांगतो. ह्याच्यामध्ये कार्बन आहेत 6. 12 संग 72. त्याच्यानंतर हायड्रोजन्स किती आहेत मोजूया. 73 74 75 76 77 78 79 80 81 82. ओके. मग 82 वजा 28 माझ्याकडे कॅल्क्युलेटर आहे. तर उत्तर येतं 54. तर मला हा जो पीक मिळेल तर मला हा पीक कितीला मिळणार आहे? 54 ला मिळणार आहे. आणि काही वेळेला साईड चेन असतील तर ते सुद्धा फ्रॅगमेंट होऊन जातील, पण त्याची डिपेंडिंग अपॉन ती स्टॅबिलिटी. आता इथे एक्झाम्पल घेतलं बघा. 1 मिथिल सायक्लोहेक्सिन. 1 मिथिल हा 1 नंबरला मिथिल आहे आणि 1 लाच कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्यामुळे याचं नाव झालं 1 मिथिल 1 सायक्लोहेक्सिन. याचा मोलिक्युलर वेट जर तुम्ही कॅल्क्युलेट केलात तर तो 96 येतो. त्यामुळे मी मास स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये 1 मिथिल 1 सायक्लोहेक्सिन टाकलो की मला 96 ला एक पीक ऑब्झर्व होणार आहे आणि त्याला आपण म्हणणार आहे काय? मोलिक्युलर आयॉन पीक. त्याची इंटेन्सिटी खूप जास्त आहे, 40% पेक्षा जास्त आहे, म्हणजे तो इंटेन्स आहे, स्ट्रॉंग आहे, जे मी आधी म्हटलो. त्याच्यानंतर दुसरा रूल इथं आपण बघितलं शेवटला इथं खालच्या ह्याच्यामध्ये. इथं बघा, साइड चेन्स आर इझिली फ्रॅगमेंटेड. त्यामुळे हा सायक्लोहेक्सिन मध्ये साइड चेन कोण आहे? तर हा मिथिल आहे ना, राईट. तर तो काय होईल? फ्रॅगमेंट होईल. मग मिथिल म्हणजे किती युनिट गेलं त्यातनं? 15 युनिट गेलं. कार्बनचे 12 आणि 3 हायड्रोजन, 15 युनिट गेला. उरलेला भाग कोणता? एवढा भाग, राईट. मग हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केला 12 संग 72, त्याच्यानंतर इथं कोणताही हायड्रोजन नाहीये, इथं 73 74 75 77 78 79 80 81. त्यामुळे मला 81 ला जो पीक मिळालाय तो बेस पीक आहे. फक्त एक मिथिल निघून गेल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी कोणती आहे की हा इथं रेट्रो डिल चालू रिएक्शन होती, तर हा बॉन्ड इकडे तयार म्हणजे मूव्ह होईल, त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होईल आणि इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि त्याच्यानंतर हा बॉन्ड इकडे शिफ्ट होईल. मग ह्यातनं निघून कोण गेला? हा CH2 डबल बॉन्ड म्हणजे C2H4 निघून गेला. त्याचा मोलिक्युलर वेट किती येतो? 28. त्यामुळे 96 मधनं 28 वजा करा, किती येतो उत्तर बघा. मी तुमच्यासाठी कॅल्क्युलेटरवर दाखवते सॉल्व्ह करून. तर 68 दिसत असेल तर मला 68 ला पीक ऑब्झर्व होतो, तो ह्याच्यासाठी. आणि मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये आपल्याला हे जस्टिफाय करावं लागतं. 68 ला पीक आलाय तो ह्याच्यामुळे. ओके. त्याच्यानंतर इथं दोनच पॉसिबिलिटी असतात. सायक्लो अल्किन आहे, जर त्याला साईड चेन असतील तर ते फ्रॅगमेंट होऊन जातील. आणि दुसरी पॉसिबिलिटी कोणती आहे? रेट्रो डिल्साल्डर रिएक्शन. ओके. आता आपण जाऊया अल्काइनच्या कडे. तिसरा पार्ट. पहिला अल्केन बघितला, दुसरा अल्किन बघितला आणि तिसरा आहे आपण अल्काइन. आता अल्काइनच्या बाबतीत जर बघितलात तर अल्काइन मध्ये एक सिग्मा बॉन्ड आहे आणि 2 पाय बॉन्ड आहे. ओके. मग आधीच म्हटलंय काय? पाय बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स काढून घेणं सिग्मा बॉन्ड पेक्षा सोपं आहे. मग आता आपण बघूया काय करूया. तर आपण अल्काइन एखादा मास स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये इन्स्ट्रुमेंट मध्ये ऍड केला, इन्सर्ट केला, तर त्यातनं जे इलेक्ट्रॉन्स निघून जाईल तर तो कुठलं जाईल? पाय बॉन्ड मध्ये जाईल. ओके. The pi bond of an alkyne can also absorb substantial energy, then molecular ions will form and it will be observed commonly. For terminal alkynes, the loss of terminal hydrogen is observed, that is M-1. आता टर्मिनल आणि नॉन टर्मिनल अल्काइन म्हणजे काय? येस, टर्मिनल अल्काइन म्हणजे काय? म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड तो पहिल्या कार्बनलाच असेल, त्याला आपण म्हणतो टर्मिनल कार्बन. ओके. पण टर्मिनल अल्काइन असेल तर काय होईल? त्यातनं पहिला फ्रॅगमेंट जो असणार त्यातलं पहिला हायड्रोजन निघून जाईल. त्यामुळे मला मिळणार पीक किती मिळेल? M-1. And this may occur at such intensity to be the base peak or eliminate the presence of M+. आणि ह्या M-1 मुळे आपल्याला अल्काइनचा पीक काय मिळतो? 1 ने कमी मिळतो. किंवा काही वेळेला काय होतो? यस, मोलिक्युलर आयन पीक निघून जातो. आता सिम्पलेस्ट एक्झाम्पल सांगतो मी. यस, CH ट्रिपल बॉन्ड CH, CH ट्रिपल बॉन्ड CH हे टर्मिनल कार्बन आहे, टर्मिनल अल्काइन आहे. ओके. ह्याचा मोलिक्युलर वेट तुम्ही कॅल्क्युलेट करा किती येतो.
2 कार्बन 12 दुणे 24, 2 हायड्रोजन 26. मग ह्या रूल नुसार काय होतं, 26 ला पीक मिळायला पाहिजे होता, पण टर्मिनल अल्काईन असल्यामुळे 25 ला पीक मिळणार. आणि ह्या 25 ला पीक मिळाल्यामुळे काही वेळेला मला 26 ला पीक ऑब्झर्व होत नाही. आणि काही वेळेला असं होतं की 25 ला जो पीक मिळतो तो बेस पीक मिळतो. ओके, 25 ला जो पीक मिळतो तो बेस पीक मिळतो. त्याच्यानंतर दुसरा रूल बघा. टर्मिनल अल्काइन्स फ्रॉम द प्रोपार्जिल कॅटायन M/Z39 लोअर इंटेन्सिटी दॅन दी अलिल कॅटायन. आता इथं बघा, मगाचंच एक्झाम्पल आहे RCH2C ट्रिपल बॉन्ड CH, आणि मगाच्या एक्झाम्पल अल्किन मध्ये मी काय घेतलं होतं, कार्बन डबल बॉन्ड CH2 होतं. मग ह्याचं फ्रॅगमेंटेशन कसं होतं, तर R ग्रुप हा निघून जातो आणि त्याच्याकडे आहे रेडिकल, आणि उरलेला भाग कोणता, CH2 कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड CH. आता हा आपण काय करतो, कार्बोकॅटायन हा स्टेबल आहे म्हणतो बाय ड्यू टू दी रेझोनन्स. त्यामुळे मला ह्याच्या मगाशी पीक कितीला मिळत होता, 41 ला मिळत होता. ओके, पण मला इथं पीक कितीला मिळतो, 39 ला पीक मिळतो. 2 हायड्रोजन्स इथं कमी आहेत. इथं जर तुम्ही बघितला 3 कार्बन आहेत, 12 12 2 24 12 36 आणि 3 हायड्रोजन 36 प्लस 3 39. त्यामुळे पीक ऑब्झर्व कितीला येईल, 39 ला. पण ह्याची इंटेन्सिटी अलिल कॅटायनला जेवढी होती त्यापेक्षा कमी ऑब्झर्व होईल. ते आता इथं दाखवतो एक्झाम्पल. एक्झाम्पल आहे 1 पेंटाईन. ओके, एक्झाम्पल काय, 1 पेंटाईन. आता 1 पेंटाईनचा जर तुम्ही मोलेक्युलर वेट कॅल्क्युलेट केला तर 68 येतो. आणि 68 ला मी काय म्हटलं, यस 68 ला मी काय म्हटलं तुम्हाला मगाशी काय सांगितलं, की त्याचा मोलिक्युलर आयन पीक इथं ऑब्झर्व झालेला आहे. तुमच्या स्क्रीनवर इथं दिसत असेल, इथं 70 आहे, इथं 69, इथं 68. पण त्याची इंटेन्सिटी थोडीशी कमी आहे. पण त्याच्या बाजूला 67 ला एक पीक मिळालेला आहे, आणि तो पीक कोणाचा असणार आहे, तर M-1 हा टर्मिनल अल्कियन आहे, टर्मिनल अल्काईन आहे. त्यामुळे एक हायड्रोजन निघून जाईल, उरलेला एवढा भाग म्हणजे 67 ला हा पीक आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी पॉसिबिलिटी कोणती आहे, प्रोपार्जिल अलिल कार्बोकॅटायन जसा असतो तसं ट्रिपल बॉन्ड असताना आपण म्हणतो काय, प्रोपार्जिल. ओके, त्यामुळे इथं प्रोपार्जिल ग्रुप हा स्टेबल असतो, त्यामुळे उरला भाग कोणता, 39. मी आता सांगितलं हा भाग CH2C ट्रिपल बॉन्ड CH. त्यामुळे हा ग्रुप निघून जाईल, इथला CH2C आणि इथला CH, ह्याचा मोलिक्युलर वेट येतो 39. त्यामुळे मला 40च्या बाजूला 39 ला एक पीक ऑब्झर्व होतो. इथं अजून एक पीक ऑब्झर्व झालेला आहे बघा. हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, इथं चार्ज साईड. ओके, अल्फा बीटा गॅमा, गॅमाला परत हायड्रोजन अटॅच आहे ना, त्यामुळे मला इथं कोणता पीक मिळेल, यस, तर मला इथं मॅक लॅफर्टिक पीक मिळेल. आणि हे तुम्हाला होमवर्क असणार आहे, ह्याचा मॅक लॅफर्टिक पीक कितीला येतो इथं दिलेलं आहे बघा. त्यापैकी एक पीक मॅक लॅफर्टिकला येतो. ठीक आहे. आता दुसरं एक्झाम्पल आहे नॉन टर्मिनल अल्काईन. इथं एक्झाम्पल घेतलं होतं, टर्मिनल अल्काईन घेतलं होतं. इथं घेतलं होतं टर्मिनल अल्काईन 1 पेंटाईन. इथं फक्त काय केलं, पोझिशन बदलली अल्काईनची, तर बनला 2 पेंटाईन नॉन टर्मिनल अल्काईन. पण नॉन टर्मिनल अल्काईन असताना पीक कितीला आहे बघा, हा आपला 70 69 68. ओके, 68 ला जो पीक मिळालेला आहे तो मोस्ट स्टेबल आहे, त्यामुळे मला मिळालेला आहे मोलिक्युलर आयन ऍज अ बेस पीक. आता मला उत्तर समजते ना, कधी कधी मोलिक्युलर आयन सुद्धा बेस पीक असू शकतो. त्याच्यानंतर 68 मधनं एक मिथून गेला निघून, तर उरला भाग कोणता, 53, म्हणजे M-15. तर मला उरलेला पोर्शन आहे 53, तर मला 53 ला पीक मिळालेलं. आता इथं जर बघितलात तर अल्फा बीटा आणि इथं अल्फा, चार साईड पासून गॅमा कार्बन नाही आहे, त्यामुळे इथं मॅक लॅफर्टी ऑब्झर्व होणार नाहीये. ओके, दिस इज दी अल्काईन. आता इथं अल्काईन बद्दल पण झालं. सगळ्यात महत्वाचा भाग आहे अरोमॅटिक कंपाऊंड, आणि त्याच्यानंतर कार्बोनिल कंपाऊंड, आणि त्याच्यानंतर लेस महत्वाचा आहे तो अल्कोहोल, अमाइन, इक्सेट्रा. आता मला वाटतंय अरोमॅटिक हायड्रोकार्बन थोडंसं वास्ट आहे, जर तुम्ही घ्या म्हटला तर मी घेतो, अदरवाईज मी उद्याला लेक्चर म्हणजे घेऊन ऍडजस्ट म्हणजे हे करा म्हणतो, पुढचं शिका म्हणतो, कारण की अरोमॅटिक कार्बन मध्ये
खूप रूल्स आहेत. प्रत्येक ठिकाणी मॅक लॅफर्टी, ट्रुपोलियम, प्रोपार्जिल, कॅटायन हे तुम्हाला समजणं थोडंसं कठीण जाणार आहे. त्यामुळे मला वाटतं की आज इथपर्यंतच ठीक आहे. अल्किन आणि अल्काइन. अरोमॅटिक मी काय करतो, उद्याला माझं BSc वरती लेक्चर आहे. आपण सोमवारी लेक्चरला पाटील सरांचं झाल्यानंतर आपण डेफिनेटली अरोमॅटिक हायड्रोकार्बन घेऊया. आणि त्याच्यानंतर मग पुढचा कार्बोनिल ग्रुपकडे जाऊया. ठीक आहे. आता इथे मी थांबतोय.